शिक्षणासाठी आम्ही कायमच असलेले राहू. धन्यवाद. मंचावरील सर्व सन्माननीय अतिथी आणि विद्यार्थी बांधवांनो, मला फार आनंद आहे की आज या निमित्ताने मला JVLR वरनं इथे मरोळच्या या माध्यमिक शाळेत येण्याची संधी मिळाली. कारण या भागात संवाद साधून बरोबर लोकांना स्किल डेव्हलपमेंटमध्ये पुढे कशाची गरज भासू शकते किंवा स्किल डेव्हलपमेंटची काय आव्हानं पूर्ण मुंबईभर किंवा पूर्ण भारतभर असू शकतात याची मला स्वतः प्रचिती घेत आहे. आमची संस्था मूळ महानगरपालिकांनी स्थापन केलेली आहे, नगरपालिका महानगरपालिका. त्यामुळे आमचे मूळचे जे ट्रेनिंग कोर्सेस आहेत ते अर्थातच स्वच्छतेबद्दल, सॅनिटरी इन्स्पेक्टरचा आमचा कोर्स 50 ठिकाणी भारतभर चालतो. मग त्यानंतर म्युन्सिपाल्टीमध्ये जे क्लार्क्सना लागतं ते लोकल सेल्फ गव्हर्नमेंट डिप्लोमा नावाचा आमचा कोर्स आहे. मग जसं जसं जग वाढत गेलं, आता पश्चिम भारतात फायरमन, कारण अग्निशामक दलं ही पश्चिम भारतात पूर्णपणे महानगरपालिकांकडे. त्यामुळे आमचे फायरमनचे कोर्सेस आहेत, नर्सिंगचे कोर्सेस वडोदऱ्याला आमचे सुरू आहे, गुजरातमध्ये आमची नर्सिंग कॉलेजेस आहेत, पण महाराष्ट्रात तेवढी नाही. आता काही नवीन कोर्सेस फिनान्शियल मॅनेजमेंट आणि इतरही आम्ही कोर्सेस करतो. पण हे आपण प्रथम लक्षात घेऊ शकतो की सगळी लोकसंख्या, सगळ्याच्या सगळे लोक युनिव्हर्सिटीत जाऊन उपयोग होत नाही. पण सगळेच लोक जर युनिव्हर्सिटीत गेले तर समाजात ज्या नोकऱ्यांची गरज जास्त आहे त्या नोकऱ्यांकडे लक्ष द्यायला आपल्याला पुरेसे लोक राहणार नाही. त्यामुळे भारताचं सध्याचं आपलं धोरण आहे की प्रत्येकाने 8वी पर्यंत शिकायचं, 6 ते 14 फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन. सगळ्यांनी 8वीच्या पुढे जावं असं सध्या तरी घडण्यात अभिप्रेत नाही. पण काही लोक 10वी पर्यंत जातील, 12वी पर्यंत जातील, मग ते ऑफिसच्या क्लरिकल जॉबला सोयीचे राहतील. काही लोक पुढे युनिव्हर्सिटीत जातील, युनिव्हर्सिटीत स्पेशलाइज कोर्सेस करतील, जसे डॉक्टरशी संबंधित कोर्सेस आहेत, त्याच्यासाठी बायोलॉजी लागतं, बायोलॉजीशीच रिलेटेड कृषी, पशुसंवर्धन याचे कोर्सेस आहेत. ज्यांचं गणित चांगलं आहे ते इंजिनिअरिंग अँड रिलेटेड पॉलिटेक्निक, ITI यांना जाऊ शकतात. पण जसा जसा समाज बदलत असतो तसे तसे नवीन कोर्सेस आपल्याला उपलब्ध होत असतात आणि तशाच नोकऱ्या मिळण्याची शक्यता जास्त आहे हे पाहून आपल्याला ठरवावं लागतं की आपल्या शैक्षणिक कुवतीप्रमाणे आपण कोणत्या कोर्सला जाऊ. आपण सगळे इतिहास वाचताय. आधी लॉर्ड विल्यम बेंटिक जेव्हा गव्हर्नर जनरल होते, ज्यांनी भारतात सतीचं निर्मूलन केलं, त्यांच्याच वेळेला मेकॉलेनी भारतीय लोकांना आधुनिक शिक्षण द्यावं असं ठरवलं. तोपर्यंत धार्मिक शिक्षणासाठी सर्व समाज सरकारकडून निधी मागत होते. पण आधुनिक शिक्षण मिळाल्यामुळे आपल्याला विज्ञान, सामाजिक विज्ञान हे सगळे विषय अभ्यासित आहेत. पण लॉर्ड बेंटिकनी सुद्धा मुलींचं शिक्षण करावं असा जोरात सपोर्ट केला नव्हता. कारण तेव्हा सर्व धर्माचे लोक मुलींच्या शिक्षणाच्या बाजूचे नव्हते. तेव्हा लॉर्ड डलहौसीनी मुलींच्या शिक्षणाला पहिला सरकारी पाठिंबा दिला. अर्थात सरकारी पाठिंब्यापेक्षा महात्मा ज्योतिबा फुले, ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्यामुळे मुलींचं शिक्षण मोठ्या प्रमाणात सुरू झालं. आणि आज आपण सगळ्या शाळेत येऊन आधुनिक शिक्षण, जीवशास्त्र काय, पदार्थ भौतिकशास्त्र काय, रसायनशास्त्र काय, भूगोल काय याचा अभ्यास करू शकता. आणि एक अत्यंत महत्वाचं इंग्रज गव्हर्नर जनरलचा रोल होता, तो म्हणजे लॉर्ड कर्झन. लॉर्ड कर्झनने हे सगळं शिक्षण भारतीय भाषात द्यायला सुरुवात केली. कारण लॉर्ड कर्झन एकतर एवढ्या मोठ्या संख्येने इंग्रजी शिकवणारे शिक्षकही नव्हते. सगळ्या भारतीयांना शिकवायचं तर अर्थातच त्यांच्या मातृभाषेतून शिकवायला पाहिजे. पुढे युनिव्हर्सिटी एज्युकेशन ते इंग्रजीत घेऊ शकतील, पण जे 8वी नंतर 10वी नंतर शिक्षण थांबवणार आहे
स्वतःचा व्यवसाय करणार आहेत किंवा समाजात इतर काही कामं करणार आहेत त्यांना आपली भाषा चालवणं महत्वाचं होतं. त्यामुळे लॉर्ड कर्झनमुळे आपण फिजिक्सचे भौतिक शास्त्र म्हणून किंवा जिओग्राफीचे भूगोल म्हणून आपण पुस्तकात शिकू शकतो. नंतर मी एक महत्वाचं उल्लेख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्याकडे की त्यांच्या वेळेला मोठ्या प्रमाणावर खासगी इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेजेस सुरू झाली. कारण सरकारजवळ पैसा कमी असतो. मग सरकारजवळ कमी पैसा असताना सरकारचा पैसा उच्च शिक्षणासाठी किती द्यायचा? तर त्यामुळे सरकारचा पैसा उच्च शिक्षणासाठी कमी आहे म्हणून खासगी इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेज सुरू झाली. आज जे मोठ्या प्रमाणावर इंजिनियर आणि डॉक्टर होत आहेत हे बरेच जण या खासगी कॉलेजेसमधून होत आहेत. ज्यांना आर्थिक स्वतःची ताकद नाही त्यांना कर्ज मिळणं शक्य झालं, शिक्षणासाठी कर्ज मिळणं सुरू झालं. तर आपल्याला कोणत्या विषयाची जास्त आवड आहे आणि कशात आपल्याला पुढे जायचं आहे ते आपल्याला ठरवावं लागेल. आता स्नेहा पडळकर सांगत होत्या की अनेक ठिकाणी रोटरियन्स आमचे चार्टर्ड अकाउंटंट्स आमचे मित्र आहेत. तर बेसिक अकाउंटिंग आणि कुठल्याही सीए कडे त्यांना मदत करायला काही लोक लागतातच. बेसिक अकाउंटिंगचे सुद्धा कोर्सेस सुरू करता येऊ शकतात. आता मी विचार करत होतो आता येताना कारमध्ये अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या 25 वर्षापूर्वी नव्हत्या. जसं आयफोन हे 25 वर्षापूर्वी नव्हतं. त्यामुळे आयफोनची दुरुस्ती हे सुद्धा एक नवीन क्षेत्र आपल्याला निर्माण झालं. फेसबुक 25 वर्षापूर्वी नव्हतं. युट्यूब 25 वर्षापूर्वी नव्हती. हे सगळं आयटी रिव्होल्युशन गेल्या 25 वर्षात. तर साधारण 4 औद्योगिक क्रांत्या झाल्या असं मानण्यात येतं. पहिली ही स्टीम रिव्होल्युशन होती. स्टीम इंजिनमुळे रेल्वे गाड्या सुरू झाल्या. मग डिझेल इंजिनमुळे कार मोटरसायकली सुरू झाल्या, पेट्रोल इंजिनची मोटरसायकली. मग इलेक्ट्रिसिटी आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिझम आल्यामुळे मोठ्या प्रमाणात चेन मॅन्युफॅक्चरिंग सुरू झालं. जसं मोठ्या प्रमाणात कारचं मॅन्युफॅक्चरिंग सुरू झालं, इंडस्ट्री आली. आपल्यापैकी अनेक जण किंवा आमचंही कुटुंब आम्ही मुंबईत जन्मलेलो नाही, आम्ही बाहेरूनच आलो. मुंबईत इतक्या संख्येने लोक का आले? कारण मुंबईत मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध आणि कोणकोणते रोजगार उपलब्ध झाले. जे 50 वर्षापूर्वी रोजगार होते तेच आज उपलब्ध आहेत असं नाही. रोजगार बदलत आहे. नंतर कॉम्प्युटर रिव्होल्युशन झाली, आयटी रिव्होल्युशन. त्याच्यात मी तुम्हाला सांगितलं ते झालं. आता नवीन जी क्रांती होते ती आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेची होती. तर अशी नवीन नवीन क्षेत्र आपल्यासमोर उपलब्ध होणार आहेत. तर कोणत्या क्षेत्रातून जाऊन आपण आर्थिकदृष्ट्या उत्पादक होऊ शकाल हे आपल्याला पाहिजे. आधी जेव्हा मनुष्य जाती जे फक्त शेतीवर अवलंबून होती तेव्हा दरवर्षी उत्पन्न जगभर जवळजवळ $400 इतकंच होतं दरवर्षी उत्पन्न. मग इंडस्ट्रियल रिव्होल्युशन आल्यानंतर, औद्योगिक क्रांती आल्यानंतर उत्पन्न आपलं $1000च्या वर गेलं. आज आता आयटी रिव्होल्युशन झाली आहे. भारत एकूण जगभरात अजूनही काय पुढारलेला देश नाही, पण तरी आपण ज्याला पर्चेसिंग पॉवर म्हणतात आपल्या खरेदीचा विचार केला ताकदीचा तर आज $10,000 पर्यंत पोहोचलो. काही देश तर $80,000 $1,00,000 पर्यंत पोहोचले. हा सगळा आर्थिक विकास विज्ञानामुळे झालेला आहे. त्याचा अभ्यास करून आणि अर्थात सगळ्या नोकऱ्या विज्ञानाच्याच असतात असं नाही. जसं मी सांगितलं अकाउंटिंग व्यवस्थित हिशोब ठेवणं यात कॉमर्स फील्ड. कायदा आहे, कायद्यामध्ये आपण कला विज्ञान किंवा वाणिज्य कशातूनही पुढे कायद्याचा अभ्यास करू शकता. इन्शुरन्स आहे, इन्शुरन्स गणिताशी रिलेटेड असलं
तरी डायरेक्टली सायन्सची नाही. माझा स्वतःचा चुलत भाऊ अभ्यासात फार चांगला नव्हता, त्याचा मुलगा, म्हणून त्यांनी मुलाला इन्शुरन्स एजंटचं ट्रेनिंग द्यायचं ठरवलं. लंडनमध्ये इन्शुरन्स एजंटला सुद्धा भरपूर चांगले पगार मिळू शकतात आणि उत्पन्न मिळू शकतं. त्यामुळे आपल्या अभ्यासामध्ये कोणत्या विषयात आपण चांगला, त्या विषयामध्ये कोणत्या विषयात चांगल्या नोकऱ्या मिळतात याचं आपल्याला मार्गदर्शन मिळेल आणि त्याप्रमाणे आपण अभ्यास करा आणि आपला देश, आपल्या देशाची आर्थिक प्रगती, सामाजिक प्रगती करण्यासाठी हातभार लावा. या शुभेच्छा देऊन मी माझं भाषण संपवतो.